आर्मी कमांडर दक्षिण कमांड युनिट 2026 एक सन्मानाचा पुरस्कार भारतीय सैनिकांचा जर विचार केला तर हा एक सर्वोच्च असा सामूहिक पुरस्कार जो दक्षिण कमांडला मिळाला एक स्पृहणीय गोष्ट म्हणून सर्वप्रथम दक्षिण कमांडमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक सैनिकाला आणि गैरसैनिकी कर्मचाऱ्यांना लाख लाख कवी प्रवीच यूट्यूब चॅनलतर्फे अभिनंदन. एखादा सर्वोच्च पुरस्कार एखाद्या समूहाला मिळणं हे तितकंसं सोपं नसतं. वैयक्तिक तुम्ही कितीही सर्वोच्च बहुमान मिळवू शकाल, पण ॲज ए टीम जेव्हा तुमचं टीमवर्क हे पूर्ण देशामध्ये मोजलं जातं तेव्हा खरोखर त्या टीमच्या कप्तानाचं कौतुक शब्दांच्या पलीकडे आहे. शब्दांमध्ये ते कौतुक करता येत नाही. कर्नल एन कोनप्पा दक्षिण कमांडचे एक कर्नल साहेब, त्यांच्या सर्व टीमचं मी पुन्हा पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो. सेलिब्रेशन तो होना ही चाहिए ना. अहो, सैनिकांची एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं ठरलं, साजरा करायचा ठरला तर ती पद्धतीसुद्धा निराळी असते. कारण दिले दिलदार गुले गुलजार अशी व्यक्तिमत्व हे तुम्हाला फक्त सैन्याच्या वर्दीखालीच दिसतात. भले घरापासून दूर राहू दे, भले आपल्या माणसांपासून खूप दूर असतील, पण त्यांची मनं मजबूत जेवढी असतात तेवढीच संवेदनशील पण असतात. स्वतःच्या सहकार्याला मिळालेल्या पुरस्कारसुद्धा ते मस्तपैकी भांगडा डान्स करून त्याला जसं येतं तसं नाचेल प्रत्येक जवान. पण त्या एका जवानाला मिळालेल्या पुरस्कारासाठी, त्या जवानाला झालेल्या आनंदामध्ये सहभाग दाखवण्यासाठी हे सगळेजण नाचतात, सगळेजण गाणी गातात. हा एकोपा, हा मनाचा मोठेपणा हा सिव्हिलियन लोकांमध्ये दिसत नाही. एखाद्याला पुरस्कार मिळवू द्या, अरे त्याला कसं काय मिळालं, काय त्याच्यापेक्षा दुनियाची भारी पडलेत दुनियेत, अशी वक्तव्य तुम्हाला सिव्हिलियन लोकांमध्ये नक्की ऐकायला मिळतात. म्हणजे एखादं चांगलं कार्य कुठल्याही सिव्हिलियननी केलं तर त्याचं कौतुक होईलच असं काही गॅरंटी नाही आहे. बट एक्झॅक्टली रिव्हर्स ऑफ इट आर्मीमध्ये हे घडतं. त्यामुळं या सामूहिक पुरस्काराच्या विषयी त्या पूर्ण दक्षिण कमांडच्या टीमचं अभिनंदन करण्या इतकं सिव्हिलियन असूनसुद्धा माझ्याकडं थोडं मोठं मन आहे. त्यामुळं मला स्वतःचा अभिमान आहे. अर्थात आफ्टर ऑल आय एम ऑल्सो अ सन ऑफ आर्मी पर्सन, म्हणून कदाचित हे असावं. दक्षिण कमांडच्या पुन्हा एकदा प्रत्येक सैनिकाचं लाख लाख अभिनंदन करतो. आणि मग हा उत्सव जेव्हा साजरा करायचा ठरला तेव्हा तुम्हाला वाटत असेल काही नाही, कॅन्टीनमध्ये गेले असेल एक 50 जवान, मस्तपैकी प्रत्येकाने 2-2, 3-3 पेक ड्रिंक्स घेतलं असेल, छानपैकी शाही खाना झाला असेल, नॉनव्हेज खाणाऱ्यांनी नॉनव्हेज खाल्लं असेल, व्हेजवाल्यांना शाही जेवण दिलं असेल, चांगले पदार्थ दिले असतील आणि झालं, सेलिब्रेशन झालं असेल. त्यांच्या एखाद्या कर्नल साहेबांनी, एखाद्या कोणीतरी मोठ्या ऑफिसरनी भाषणबाजी केली असेल, सगळ्यांचं अभिनंदन केलं असेल, वगैरे वगैरे. हे सहज आणि स्वाभाविक विचार सिव्हिलियन लोकांच्या मनात येणं अगदी सहज शक्य आहे. पण इथंच खरी मेख आहे आणि इथंच मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण लपलेलं आहे. काय केलं हो, कशा पद्धतीने साजरा करायचा हा पुरस्कार आपल्याला दक्षिण कमांडला मिळाला आहे. हा भारत देशातला आर्मीचा सर्वोच्च पुरस्कार आहे, एक सामूहिक पुरस्कार आहे. आपल्या टीमचं काम मोजलं गेलं आहे. आपल्या टीमने जे काही वर्षभरात परफॉर्मन्स दाखवला तो मोजला गेला आहे देशपातळीवर. त्यामुळं या सगळ्या टीमच्या मुखियाने, कॅप्टनने ठरवलं, त्या कर्नल साहेबांनी ठरवलं की आता महाशिवरात्र जवळ आली आहे. त्यामुळं आपण घोराडेश्वरच्या मंदिराचा परिसर हा सगळा स्वच्छ करायचा.
कधीतरी कुणीतरी त्या दर्शनाला गेलं असताना त्यांच्यातल्याच ग्रुपमधल्या काही लोकांनी पाहिलं होतं की या गोराडेश्वरच्या जिथे जिथे म्हणून थोडा थोडा डोंगरचा उतरणीचा भाग आहे तिथे तिथं अत्यंत घाण अशी साचलेली आहे. प्लास्टिकचा कचरा भरपूर आहे, खाण्यापिण्याच्या पॅक फूडच्या वेष्टनांचा कचरा आहे, पाण्याच्या बाटल्या इतस्ततः फेकल्या आहेत. म्हणजे मंदिर परिसरात अक्षरशः तुम्हाला कीव येईल पाहिल्यावर आणि घाण पण वाटेल. मंदिराचा परिसर जर इतका अस्वच्छ असेल तर तिथं दर्शनाला जाताना तरी मन पवित्र राहील का? हा प्रश्न ज्यांनी हे पाहिलं होतं त्यांच्या मनात डोकावलेला होता आणि मग त्यांनी ठरवलं की आपले सगळे जवान तिथं घेऊन जायचे आणि हा जो पुरस्कार मिळाला आहे त्याचं सेलिब्रेशन आपण जवळपास 7 ते 8 तास स्वच्छता मोहीम तिथे राबवायची आणि पूर्ण मंदिर परिसर चकाचक करायचा. सर्वप्रथम असा विचार मनात येणं याच गोष्टीला मी सॅल्यूट करतो, लवून मुजरा करतो, वंदन करतो अशा विचारांना. म्हटलं तर सेलिब्रेशन म्हटल्यानंतर हल्लागुल्ला करून मी जसं वर्णन केलं जे सिव्हिलियन लोकांच्या मनात येतं की मिलिटरीचं डिफेन्सचं सेलिब्रेशन म्हणजे नक्की काय असतं. बस त्यांच्यापुढं 2च ऑप्शन दिसतात. अरे मस्त ड्रिंक्स मिळतं, त्यांना मस्त नॉनव्हेज मिळतं, ऐश करतात. अशी वक्तव्य ऐकतो मी जेव्हा तेव्हा खूप वाईट वाटतं की अरे तुम्हाला वादळ आलं, बोलवा आर्मीला. तुम्हाला महापूर आले, पुरामधून तुम्ही वाहून चालला आहेत, तुम्हाला वाचवायचं आर्मीच्या लोकांनी. अरे पूल तुटला आहे, त्यांनी त्यांच्या शरीराचा पूल करायचा, रांगेने झोपायचं सगळ्या जवानांनी, 20 जवानांनी झोपायचं आणि त्यांच्या कमरेवर पाय ठेवून तुम्ही सिव्हिलियन लोकांनी तो तुटलेला पूल पाण्यात वाहून जाण्याला स्वतःला वाचवण्यापासून तुम्ही त्यांच्या कमरेवर पाय ठेवून बाहेरचा तुम्ही हा जीवित पूल तुम्हाला मिळतो आहे का? तेव्हा तुम्हाला आर्मीचं कौतुक आठवतं. तर ह्या जवानांनी संत तुकाराम महाराजांच्या आपल्या पवित्र चरणांनी पावनभूमी म्हणून ठरलेल्या त्या गोराडेश्वर मंदिराचा परिसर सगळा अगदी रोपवेनी जाऊन दरीतला सुद्धा कचरा या सगळ्या जवानांनी गोळा केला आणि ही स्वच्छता मोहीम फत्ते करून दाखवली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेपर्यंत. किती राबावं लागलं हो त्या लोकांना. हे आपले देशसेवक, ही आपली रक्षा करणारी मंडळी, त्या वर्दीला जपणारी मंडळी, त्या वर्दीची आन बान शान, या भारताच्या मातीचं प्रेम, त्या तिरंग्याविषयीची आस्था, ही सगळी एका उच्च टोकापर्यंत मनामध्ये जतन करत जगणारी ही मंडळी. त्यांना हे स्वच्छतेचं काम करावं लागतं. लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही आम्ही जाऊन त्या मंदिराच्या परिसरात कचरा करणार आणि तो निवडायलासुद्धा, तो साफ करायलासुद्धा आर्मीच्या लोकांना मनावर घ्यावं लागतं. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. खूप मोठी चपराक आहे ही सिव्हिलियन लोकांना. आणि त्या मंदिरात खूप पवित्र मनाने दर्शनासाठी जाणाऱ्या सगळ्या भाविकांना मारलेली ही चपराक आहे. काय उद्यापासून जाणारा तिथला प्रत्येक भाविक काळजी घेईल? काय रिकामी झालेली बाटली तो त्याच्या बॅगेत परत आणेल? खायला घेतलेल्या वेफर्सची पाकिटं इतस्ततः तिथं टाकणार नाही ही शिस्त लावेल स्वतःला? कोणत्याही प्रकारचा कचरा आपण तिथं दर्शनाला गेल्यानंतर आपल्या कुटुंबाकडनं, आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीकडनं तिथे कचरा होणार नाही याची दक्षता घेऊ शकेल? काही नाही हो, शिस्त नाही लागत. त्याच्यामुळं अशी अनंत देवळं आहेत जिथं सगळा बकालपणा दिसतो आजूबाजूला नजर फिरवल्यावर. ज्या ज्या ठिकाणी पाणवठा आहे त्या त्या ठिकाणी पाण्यामध्ये सुद्धा कचरा दिसतो. म्हणजे एखाद्या पाणवठ्यावरती आपल्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर अस्थि विसर्जनाला जावं म्हटलं तर लाज वाटते आपल्या माणसाची अस्थि अशा घाण पाण्यात सोडताना. अंगावर काटा येतो. आयुष्यभर ज्याला आपण जपलो त्याच्या अस्थीला आपल्याला घाण पाण्यात सोडावं लागतं. थोबाडात मारल्यासारखं करून चेहरे करून आपण घेऊन येतो. दुःखद चेहरे तर आधीच असतात आपले. कुणामुळं घडतं हे सगळं? ह्या आपल्या लोकांमुळं घडतं आहे. तुमच्या आमच्यामुळं घडतं आहे. तुम्ही आम्ही एकमेकांना शिस्त लावू शकत नाही म्हणून घडतं आहे. तुम्ही आम्ही कचरा करतो म्हणून आज या वर्दीतल्या लोकांना त्यांचं सेलिब्रेशन करतानासुद्धा स्वच्छता मोहीम हातात घेण्याचं विचार डोक्यात येतात. त्या विचारांना मी कडक सॅल्यूट करतो. हजारो सलाम करतो त्या विचारांना. पण असा विचार त्यांना करावा लागतो ही नामुष्की त्यांच्यावर का उडवली?
ही तुमच्या आणि आमच्यासारख्या सिव्हिलियन लोकांमुळं, त्या भाविकतेचं प्रदर्शन करणाऱ्या लोकांमुळं. स्वतःला सुद्धा पवित्र ठेवू शकत नाहीत लोक, पण मंदिरामध्ये मस्त रांगा लावून दर्शनाला जातात आणि तिथे केर कचरा करून अगदी ताठ मानेने आपल्या मोटारमधनं परत येतात. हे दृश्य आहे सध्या प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये. हे दृश्य आहे. अवतीभोवती थोडीशी नजर टाका तुम्ही. हे बंद झालं पाहिजे. कचरा करण्याची मनोवृत्ती ती ठेचून काढली पाहिजे. एकमेकांना सावध केलं पाहिजे. एखाद्याने जर तुम्हाला सांगितलं, अरे तू ती वेष्टनं नको न टाकू रस्त्यात, अरे रिकाम्या बाटल्या नको न फेकू, तुझ्या बॅगेत नाही परत, ती वेष्टनं पण परत नाही, जिथे कचरा संकलित होतो तिथे ते द्या. पण नाही, असं कोणी काही चांगलं सांगायला गेलं तर मारामाऱ्या, क्राईम होण्याची भीती. कारण गल्लीत आता इथे पैदा होतात ना. त्यामुळं असं सांगण्याचं धारिष्टसुद्धा कोणी कोणाला करत नाही. समोरचा माणूस कितीही सुशिक्षित असो, त्याच्या हातनं ही कचरा टाकण्याची चूक झाली तर दुसरा सुज्ञ माणूस तिथं मध्येही पडत नाही. असो, दक्षिण कमांडच्या सैनिकांचं एक सगळ्या आपल्या सिव्हिलियनसाठी, सगळ्या भाविकांसाठी एक मोलाचं काम त्यांनी केले. स्वच्छता मोहीम राबवली. स्वतःला मिळालेल्या पुरस्काराचं सेलिब्रेशन करण्यासाठी एखादी स्वच्छता मोहीम हाती घेण्याचं मनात येतं, म्हणून त्या कर्नल साहेबांचं लाख लाख मी अभिनंदन करतो. आणि त्यांना साथ दिलेल्या प्रत्येक सैनिक आणि गैरसैनिक कर्मचाऱ्यांचंसुद्धा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि अर्थातच वी सिव्हिलियन शुड लर्न समथिंग फ्रॉम सच एपिसोड्स. अशा ज्या घटना आपल्या अवतीभोवती घडतात त्याच्यातून आपण काहीतरी बोध घ्यायचा आहे आणि काहीतरी शिकायचा प्रयत्न नक्की करायचा आहे. हेच सांगण्यासाठी कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनलचा सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमधला हा एक व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त भाविकांना, जास्तीत जास्त शंकराच्या भक्तांना हे समजलं पाहिजे की घोराडेश्वर या मंदिराची नुकतीच स्वच्छता झाली आहे. तिथं घाण करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार त्या शिवशंभोने दिलेला नाही आहे, त्या भोलेनाथनी नाही दिला. त्या भोलेनाथाचं पावित्र्य राखण्यासाठी त्याचा अवतीभोवतीचा परिसरसुद्धा स्वच्छच असला पाहिजे. आणि दक्षिण कमांडच्या जवानांनी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळावी, म्हणून तिथं कचरा करू नका एवढीच मी त्या शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन या सर्व भाविकांना प्रार्थना करतो, विनंती करतो. इथंच या व्हिडिओत थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. पाहत राहा, ऐकत राहा. कवी प्रवीण शो, द ओनली युनिक यूट्यूब चॅनल with a lot of variety on channel.